एकनाथ शिंदे व अजित पवार यांना अख्खा महाराष्ट्र शिव्याशाप देतोय। आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपसोबत आलोय असं शिंदे व अजितदादा सारखं तुणतुणं वाजवतात। पण शिंदे किंवा अजितदादा यांची ही गद्दारी लोकांना मात्र अजिबात आवडलेली नाही। क्रिकेटपटू पांड्यानं सुद्धा गुजरात सोडून मुंबईचं कर्णधारपद स्वीकारले। पण मुंबई व महाराष्ट्रातील क्रिकेटच्या चाहत्यांना हार्दिक पांड्याचा हा स्वार्थीपणा बिलकुल आवडलेला नाही। हार्दिक पांड्या हा चांगला खेळाडू आहे अशी समजूत क्रिकेट समालोचक असतील किंवा माजी खेळाडू असतील तर ते ह्या प्रेक्षकांची समजूत काढायचा प्रयत्न करतायत। पण हार्दिक पांड्याला मुंबईच्या कर्णधार पदावर बघायला चाहत्यांची अजिबात मानसिकता नाही। आता पांड्याला सुद्धा वाटत असेल की कुठून अवदसा सुचली आणि मुंबईचा कर्णधार झालो। पांड्या मैदानात आला की स्टेडियममधील लोक त्याची हुर्रे उडवतात, खालच्या पातळीवरील शब्दांचा मारा करून त्याची टिंगल करतात। सोशल मीडियामध्ये तर हार्दिक पांड्या हा चेष्टेचा विषय झालाय। खरं तर मुंबईनं 2 सामने लागोपाठ जिंकले होते, त्यामुळे पांड्याविषयी आता लोक मनातला राग जरा कमी करतील असं वाटलं होतं। पण कशात काय आणि फाटक्यात पाय असं होऊन बसलंय। चेन्नईच्या विरोधातील सामना मुंबई हरवून बसली आणि या सामन्यामध्ये रोहित शर्मानं खणखणीत शतक ठोकलं। सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती, पण मधल्या फळीत खेळणाऱ्या हार्दिक पांड्यानं घात केला। त्याने अवसानघातकी फलंदाजी केली। रोहित शर्मा हाच खरा मुंबईचा तारणहार आहे अशी जी क्रिकेटप्रेमींची भावना आहे ती कालच्या खेळामुळे आणखी बळकट झाली। हार्दिक पांड्याचा खेळ खालावला आहे किंवा चांगला आहे हा मुद्दा वेगळा, त्याच्याविषयी लोकांना काय म्हणणं नाही। पण ज्याच्या हाताखाली म्हणजे रोहित शर्माच्या हाताखाली पांड्याने मुंबई संघातून करिअर घडवलं, त्याच्याच डोक्यावर चढून मिऱ्या वाटण्याचं काम आता पांड्या करतोय अशी चाहत्यांची भावना आहे। ही जी अवस्था आपण बघतोय हार्दिक पांड्याची, तशीच अवस्था एकनाथ शिंदे व अजित पवार यांची सुद्धा आहे। कशी तर आपण बघूया। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आली होती। म्हणजे 1995चा काळ, 95चा बराच काळ, म्हणजे साधारण 2000 सालानंतरचा काळ असं म्हणावं लागेल। तर त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी सूत्र दिली शिवसेनेची। तर ही सूत्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःची एक टीम तयार केली होती। स्वतःचा अधिकार वापरून त्यांनी शिवसेनेतल्या अनेकांना मोठं केलं। त्यापैकी एक एकनाथ शिंदे होते। म्हणजे एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंच्या टीममधला माणूस। याच एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी मोठं केलं। मग त्याची परतफेड कशी केली एकनाथ शिंदेंनी? तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला। बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राचं हे सरकार एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षात पाडलं आणि उद्धव ठाकरेंची खुर्ची, मुख्यमंत्री पदाची खुर्ची हस्तगत करून त्या खुर्चीत बसण्याचं पाप एकनाथ शिंदे याने केलं। एकनाथ शिंदे तुम्ही बघा की एकनाथ शिंदे कुठल्याही अर्थानं कुठल्याही बाजूने मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी लायक, पात्र, तशी पर्सनॅलिटी त्यांची वाटत नाही। तेवढी ताकद एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री पदासाठी आहे असं कुठल्याच अँगलने वाटत नाही। आता 2 वर्ष होत आली त्यांना मुख्यमंत्री पदासाठी, पण अजूनही लोकांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना स्वीकारण्याची अजूनही मानसिकता झालेली नाही। अजित पवार तर शिंदे यांच्यापेक्षाही बिलंदर निघाले। शरद पवार यांनी मुलासारखे वाढवले नसते तर या अजित पवारांना बारामतीमध्ये कुणी म्हशी राखायला सुद्धा ठेवलं नसतं। पण शरद पवारांची कृपा एवढी मोठी की त्यांनी अजित पवारांसारखा हा आडदांड मनुष्य महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पदापर्यंत नेऊन पोचवला। एकूणच काय, शिंदे अजितदादा काय किंवा हार्दिक पांड्या काय, जनतेला स्वार्थी लोकांविषयी जाम राग येतो। विशेषतः लायकी नसताना दुसऱ्याच्या ताटातून आपल्या वाटीत घेणाऱ्यांना जनता धडा शिकवते।
हार्दिक पांड्याला लोकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. शिंदे अजितदादांना येणाऱ्या ह्या आताची जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यात बऱ्यापैकी झलक मिळेल आणि त्यानंतर 7-8 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तर ते जनता घरचाच रस्ता दाखवेल असं तर सध्या चित्र दिसतंय. आपण बघूया आता निवडणुकीत काय होतंय. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अगदी आवर्जून सांगा. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.